नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यामुळे मितालीज किचन या आपल्या चॅनलचा आज 100वा एपिसोड अपलोड करते. त्याबद्दल चॅनलचे सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूवर्सचे मनापासून आभार. आज चॅनलचा 100वा एपिसोड आणि दसरा असा दुग्ध शर्करा योग आलेला आहे, त्यामुळे आज गोड पदार्थच दाखवणार आहे. आज बघूया खव्याच्या खुसखुशीत पोळ्या. खवा पोळी करण्यासाठी इथे मी 4 वाट्या मैदा घेतलेला आहे. यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचे, चवीपुरतं मीठ, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया. इथे मी फक्त मैदा घेतलेला आहे. याऐवजी फक्त गव्हाचं पीठ किंवा 2 वाट्या मैदा आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ असंही घेऊ शकतो. पीठ भिजवून झालेलं आहे. थोडंसं तेल लावून मळून घेऊया. हे बघा, पीठ असं अगदी सॉफ्ट भिजवायचं आहे. म्हणजे नेहमी आपण पोळीसाठी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट. हे अर्धा तास झाकून ठेवूया. आता बाकीची तयारी करूया. पॅनमध्ये 2 चमचे खसखस भाजून घ्यायची आहे. खसखस भाजताना गॅस लो फ्लेम ठेवायचा आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी ही बेल दिसतीये त्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तो लगेच तुमच्यापर्यंत येईल. खसखस भाजून झालेली आहे, काढून घेऊया. हा पाव किलो खवा घेतलेला आहे. खवाही भाजून घेऊया. खवा 5-7 मिनिटात भाजून होतो. खवा भाजताना सुरुवातीला असा थोडासा पातळ होतो आणि भाजून होत आला की गोळा व्हायला लागतो. हे बघा, खवा एकत्र गोळा व्हायला लागलेला आहे, म्हणजे खवा भाजून झालेला आहे. गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यानंतरही 1 मिनिट खवा भाजायचा आहे. पॅन खूप गरम असतो त्यामुळे खवा असाच ठेवला तर करपू शकतो, किंवा मग भाजून झाल्यानंतर पॅनमध्येच न ठेवता लगेच काढून घ्यायचा. खवा गार होतोय तोपर्यंत खसखस आणि साखर बारीक करून घेऊया. भाजून ठेवलेली खसखस अगदी थोडी आहे, त्यामुळे ती बारीक वाटली जावी म्हणून त्यामध्ये 2 चमचे साखर घालूया. हे बघा, खसखस अगदी बारीक वाटली गेलेली आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यात साखर बारीक करून घेऊया. 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. खसखस दळताना यातलीच 2 चमचे साखर घातलेली होती. खवा गार झालेला आहे. यामध्ये बाकीचं साहित्य मिक्स करूया. यामध्ये 1 चमचा मैदा घालायचा आहे, बारीक केलेली खसखस, 1.5 वाटी पिठी साखर. हा पाव किलो खवा आहे, त्याला 1.5 वाटी पिठी साखर घातलेली आहे, म्हणजे पोळी योग्य तेवढी गोड होते. पण साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वेलची पावडर अर्धा चमचा घालूया. सुरुवातीला वेलची पावडर घालायची राहिलेली होती म्हणून ती आत्ता घातली. थोडंसं तूप घालून मळून घेऊया. खव्याचं सारण तयार झालेलं आहे. हे 10 मिनिटं झाकून ठेवूया. पोळी करण्यासाठी खवा तयार झालेला आहे.
आपण सुरुवातीला यामध्ये 1 चमचा मैदा घातलेला आहे, त्यामुळे काय होतं, एक तर खव्याला बाइंडिंग येतं आणि जर खव्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असेल तर तेही शोषलं जातं, किंवा कधीकधी खवा भाजून झाल्यावर तूप सुटतं, तेही मैदा घातल्यामुळे शोषलं जातं आणि पोळी व्यवस्थित लाटता येते, म्हणून थोडासा मैदा घातलेला आहे. मैदाही छान भिजलेला आहे. आता पोळी करूया. पोळी लाटण्यासाठी हे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. मैद्याच्या एकसारख्या आकाराच्या 2 गोळ्या घ्यायच्या. त्यापेक्षा थोडासा मोठा खव्याचा गोळा घ्यायचा. हाताला थोडं पीठ लावून कडा प्रेस करत करत अशी पारी तयार करून घ्यायची. दुसरी पारी करून घेऊया. यावर खव्याची गोळी ठेवायची, थोडंसं प्रेस करायचं. त्यावर दुसरी पारी ठेवून सगळीकडून प्रेस करून घ्यायचं. सगळ्या बाजूने व्यवस्थित बंद करून घ्यायचं. हाताने गोळा एकसारखा करून घ्यायचा. पीठ लावून घ्यायचं आणि पोळी लाटायची. पोळी करताना नेहमी एक काळजी घ्यायची, पोळीसाठी तयार केलेला खवा आणि भिजवलेला मैदा किंवा कणिक जे असेल ते एकसारखं असलं पाहिजे. म्हणजे कणिक घट्ट आणि खवा थोडा सैल, किंवा खवा घट्ट आणि कणिक थोडी सैल असं घ्यायचं नाही. असं जर झालं तर पोळी नीट लाटली जात नाही आणि खवाही कडेपर्यंत व्यवस्थित पसरत नाही. त्यामुळे पोळी करताना दोन्ही एकसारखं आहे ना हे बघायचं. पोळी लाटून झालेली आहे. हे बघा, खवा अगदी कडेपर्यंत गेलेला आहे. पोळी भाजून घेऊया. पोळी भाजतानाही गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे, म्हणजे पोळी अगदी छान खमंग भाजली जाते. एका बाजूने भाजून झालेली आहे, आता दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया. वा, मस्त झाली पोळी. अजून एक पोळी करून दाखवते. पोळी करताना कधीतरी असं होतं की खवा कोरडा होतो, त्याला चिरा पडायला लागतात. अशा वेळी काय करायचं, थोडंसं तूप घालून खवा परत मळून घ्यायचा, म्हणजे तो अगदी मऊ होतो आणि पोळी व्यवस्थित होते. मी आज फक्त मैदा वापरून खवा पोळी दाखवलेली आहे. फक्त कणिक किंवा अर्धी कणिक आणि अर्धा मैदा अशा दोन्ही प्रकारे दाखवायची होती, पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे दाखवलेली नाही आहे. तुम्ही या पद्धतीने पोळी करून बघा. आवडल्यास कमेंट्समध्ये लिहा, लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, रिलेटिव्सना शेअर करायला विसरू नका. अशाच बाकीच्या पोळ्या करूया. या साहित्यातून साधारण 12-13 पोळ्या होतात. पुन्हा भेटूया अशाच गोड गोड रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.